स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता। तर त्यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अगदी कोवळी ताजी फ्रेश भाजी आहे। इथे मी मुगाची डाळ थोडीशी भिजत घातलेली होती आणि हिरवी मिरची आणि लसूण याचा आता आपण एक वाटण बनवून घ्यायचं आहे। अगदी जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। वाटण बनवून तयार झालेला आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला हे वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला लसूण मिरची असं छान परतून घ्यायचं आहे। लसूण मिरची असं वाटून घातलं ना की चव खूपच छान लागते भाजीची। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। इथे आता मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। मुगाची डाळ लगेच भिजते। 10-15 मिनटं जरी आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवली ना की लगेचच भिजते ही डाळ, फार वेळ लागत नाही। आता यामध्ये आपल्याला ही मेथी आहे स्वच्छ धुवून घेतलेली ती घालून घ्यायची आहे। प्रत्येक भागामध्ये मेथी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। प्रत्येक भागाची आपापली वेगळी एक खासियतच असते मेथी बनवण्याची, प्रत्येक भाज्या बनवण्याची। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, अशीच शिजू देऊयात। थोडंसं आपण झाकण ठेवूयात यावरती आणि 1-2 मिनिट आपण वाफवून घेऊयात। इथे आपली 1-2 मिनिट झालेली आहे। आता आपण ही भाजी थोडीशी हलवून घेऊयात। आपण इथे पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नाही आहे यामध्ये। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। पहा भाजी केवढी होती आणि केवढी झाली शिजून। व्यवस्थित मीठ देखील आपण यामध्ये मिक्स करायचं। कोणतीही भाजी करताना भाजी शिजून जरा कमी होते, त्यामुळे मीठ पटकन टाकण्याची लगेच घाई नाही करायची। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। जाडसरच कूट वाटायचं, त्यामुळे चव खूप छान लागते। शेंगदाणे दाताखाली आले की टेस्ट खूप भारी लागते। तर खूप बारीक नाही करायचा कूट। ज्यावेळेस आपण रस्सा भाज्या वगैरे बनवतो तर त्यावेळेस खूप बारीक करून वापरायचा आहे। अशा पालेभाज्या वगैरे बनवताना थोडासा जाडसरच आपल्याला कूट ठेवायचा आहे। आता मिठाच्या पाण्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूट टाकले म्हणून आपण पुन्हा 3 ते 4 मिनिट ही भाजी शिजवून घेऊया। इथे 2 मिनिट ही झाकण न ठेवताच मेथी छान अशी शिजवून घेतलेली आहे। आपली मेथी बऱ्यापैकी शिजून झालेली आहे, कोवळी आहे, त्यामुळे वेळ नाही लागत। आता किंचितसं असं पाणी राहिलेलं आहे बघा, या साईडला थोडंसं दिसतंय पाणी। तर आता आपण गॅस मोठा करायचा आहे आणि 1 मिनिटभर फक्त आता आपण ही भाजी मोठ्या गॅसवरती परतून घ्यायची आहे। कोवळी असल्यामुळे फार वेळ लागत नाही, अगदी 4-5 मिनिटामध्ये आपली ही भाजी शिजून तयार होते। आपण गॅस मोठा केलेला आहे। मोठ्या गॅसवरती 1 मिनिटभर फक्त शिजवून घेऊयात आणि मग गॅस बंद करूयात। इथे आपली मेथीची छान अशी भाजी बनून तयार झालेली आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भाजी तर खूपच चविष्ट बनून तयार होते बघा। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।